डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रचारादरम्यान एक वक्तव्य केलेलं होतं. आता निवडून आल्यानंतर त्यांनी सत्ता हाती घेताच पहिल्याच दिवशी त्या संदर्भामध्ये निर्णय घेणार असं म्हटलंय. त्यामुळे एक समाज दुखावलाय. ते वक्तव्य नेमकं काय आहे आणि त्यामुळे कोण दुखावलंय बघूयात या रिपोर्टमधून. अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा शपथविधी जानेवारीत होण्याची शक्यता आहे. राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर एक मोठा निर्णय घेणार असल्याची घोषणा ट्रम्प यांनी केली आहे. ट्रम्प यांच्या कार्यकाळात अमेरिकेमध्ये स्त्री आणि पुरुष ही दोनच लिंग असतील. या निर्णयामुळे मुख्य प्रवाहातील तृतीयपंथीयांचं स्थान हटवण्यात येईल. Going to stop the transgender lunacy. And I will sign executive orders to end child sexual mutilation, get transgender out of the military and out of our elementary schools and middle schools and high school. And we will keep men out of women's sports. सत्ता हाती घेताच पहिल्याच दिवशी तृतीयपंथीयांचे हक्क काढणार. सैन्यात तृतीयपंथीयांना स्थान नसेल. शाळेत केवळ स्त्री आणि पुरुष या दोनच लिंगांची नोंद घेतली जाईल. शाळा आणि महाविद्यालयात तृतीयपंथीयांना स्थान नसेल. पुरुषांना महिलांच्या खेळांपासून दूर ठेवलं जाईल. तृतीयपंथीयांना महिलांच्या खेळात स्थान नसेल. हे निर्णय सत्ता हातात घेताच पहिल्याच दिवशी घेण्यात येतील. डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयामुळे अमेरिकन सैन्यातील 15,000 तृतीयपंथीयांच्या नोकऱ्यांवर गदा येणार आहे. यासह अमेरिकेतले शिक्षण, आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रावर सुद्धा या निर्णयाची सक्ती होण्याची शक्यता आहे. भारतातील तृतीयपंथीयांनी ट्रम्प यांच्या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. विधानसभा निवडणूक लढवलेल्या तृतीयपंथी शमीबा पाटील यांनी या निर्णयावर टीका केली. तृतीयपंथीयांमुळे लैंगिक अत्याचार वाढत असल्याचा दावा सुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांनी केलाय. तृतीयपंथीयांची क्रेज थांबवण्याचं निवडणुकीतील वचन पाळण्याची ट्रम्प यांनी घोषणा केली आहे. यापुढे केवळ स्त्री आणि पुरुष हे दोनच लिंग हे अमेरिकन सरकारचं अधिकृत धोरण असेल. नवे आदेश लागू झाले तर ट्रम्प यांनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळात दिलेल्या निर्देशापेक्षा हे आदेश अधिक व्यापक आणि वादाचे ठरण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्टसह विक्रांत शिंदे, पुढारी न्यूज.